सामाजिक समतेचा सवाल. बीडमधील वास्तवावर धनंजय मुंडेंचे बोचरे प्रश्न. मला सांगायला लाज वाटते, बीड जिल्ह्यात पोलिसांना आपलं आडनाव लावता येत नसेल, तर ही सामाजिक समता आहे का? मधल्या काळात आपल्या जिल्ह्यातच नाही तर अनेक ठिकाणी सामाजिक समता उरली नाही. समाजातील लोकांनी पुन्हा पुढे येऊन मागे जे घडले ते पुन्हा सरळ करण्याची वेळ आली आहे, असे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. बीड येथे आयोजित साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी हजेरी लावली. बीडमधील सत्यशोधक समाज भूषण पुरस्कार वितरण कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना समाजातील समतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. धनंजय मुंडे म्हणाले की समाजात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लोकांचा आपण पुरस्कार वितरण सोहळा ठेवला आहे. बीड जिल्ह्याच्या प्रत्येक गावागावात प्रत्येकाला अनुभवाला आलाय, तो अनुभवलाही आहे. मुंडे म्हणाले, क्षमा मागतो कारण मला आज जरा बोलायला त्रास होतोय, पण माझ्या आईचं नाव घेतल्याशिवाय हा कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून श्रीमती गयाबाई, जिला आम्ही जिजी म्हणतो, आज प्रामुख्याने इथं उपस्थित आहेत. अण्णाभाऊ साठेंच्या वर बोलायचं झालं तर 2.5-3 तासाचं भाषण मी करू शकतो, पण आज एकूण आत्ताच्या वातावरणामध्ये थोरातांनी सांगितलं 144 गावं जाऊन आले. त्यामुळं खऱ्या अर्थानं मी बोलायची हिंमत या ठिकाणी उभा राहून करावी. 144 गावात त्यांना जो अनुभव आला तो बीड जिल्ह्याच्या अनेक जिल्ह्याच्या प्रत्येक गावागावावरती अनुभव आलेला आहे. मी तर म्हणेल की आपण सुद्धा आपले आपले महापुरुष बांधून घेतले. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणले की फक्त मराठा समाजाने करायची. परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हटलं की ती फक्त मागासवर्गीय समाजाने करायची. महात्मा फुलेंची जयंती ही फक्त माळी समाजाने करायची. भगवान बाबांची जयंती फक्त वंजारी समाजाने करायची. मी तुम्हा सगळ्यांना एक प्रश्न विचारतो, व्यासपीठावर आणि समोरच्यांना सुद्धा. काऊ छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य फक्त मराठा समाजासाठी उभं केलं नव्हतं, तर 18 पगड जाती धर्मासाठी उभं केलं. परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान या देशाला दिलं. ते संविधान फक्त मागासवर्गीय समाजापुरतं नव्हतं. साहित्यातून उपाशी माणसाची व्यथा खऱ्या अर्थानं कुणी मांडली, लिहिली ती अण्णाभाऊ साठेंनी, ज्यांची जयंती आपण आज साजरी करतोय. तो उपाशी माणूस फक्त मातंग नव्हता. महात्मा फुलेंनी स्वातंत्र्याच्या अगोदर शिक्षणाची चळवळ उभी केली. त्या शिक्षणाच्या चळवळीत फक्त माळी समाज शिकला असातला भाग नाही. भगवान बाबांनी अध्यात्माची आणि शिक्षणाची सांगड घातली. शिक्षण फक्त वंजारी समाजापुरतं नव्हतं. म्हणून माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे, मधल्या काळामध्ये आपल्या जिल्ह्यातच नाही तर अनेक ठिकाणी सामाजिक समता उरली नाही. मला तर सांगायला लाज वाटते की या बीड जिल्ह्यामध्ये पोलिसाला सुद्धा स्वतःच आडनाव लावता येत नसेल तर ही सामाजिक समता आहे का सांगा. तुम्ही बघा, पोलिसांना बॅचवर आडनाव लावता येत नाही त्याचं नाव. बीड मध्ये ही प्रथा. या
मागं जे घडलं ते पुन्हा सरळ करायची वेळ आलेली आहे. आपण ज्या मागण्या या ठिकाणी केल्या, स्वराजी इथून पुढची सगळी जबाबदारी माझी. तुमच्या लढाईची सुद्धा, शासनासमोर प्रश्न मांडायचे सुद्धा आणि शासनाकडून प्रश्न सोडवून घेण्याची सुद्धा आणि इथून पुढच्या जयंतीची सुद्धा जबाबदारी मी घेतो आणि असंच पुढे काम करत राहा.